नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीतील काही म्हणी आणि त्यांचे मराठीतील भाषांतर पाहणार आहोत. जवळजवळ 100 ते 150 म्हणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देत आहे. मित्रांनो, या म्हणी सर्व माझ्या ब्लॉगवर अपलोड केलेल्या आहेत आणि जर तुम्हाला या म्हणी हव्या असतील तर तुम्ही ashokgole.blogspot.com या माझ्या ब्लॉगला भेट देऊन तुम्ही या म्हणी मिळवू शकता आणि विविध ग्रामरचे किंवा विविध लेख माझे पाहू शकता. आता आपण पाहूया म्हणी. त्याला प्रोव्हर्ब्स म्हणतात. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच खरी संपत्ती. टाइम इज मनी, वेळ अनमोल असते. ओल्ड इज गोल्ड, जुने ते सोने. टू एअर इज ह्युमन, चुकणे हा मनुष्य धर्म आहे. हेस्ट मेक्स वेस्ट, अतिघाई संकटात नेई. माइट इज राईट, बळी तो कानपिळी. युनियन इज स्ट्रेंथ, एकी हेच बळ. डॉक्टर आफ्टर डेथ, वराती मागून घोडे. डायमंड कट्स डायमंड, काट्याने काटा काढावा. मनी बिगेट्स मनी, पैशाजवळ पैसा जातो. टीट फॉर टॅट, जशास तसे. ट्रूथ विल बी आउट, सत्य लपत नाही. अ 9 days वंडर, नव्याचे 9 दिवस. अ फिगर अमंग सिफर्स, वासरात लंगडी गाय शहाणी. चॅरिटी बिगिन्स ॲट होम, चांगल्या कामाची सुरुवात घरापासून करतात. फुल्स प्रेज फुल्स, गाढवाला गाढव ओळखतो. मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट, मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट, पाचामुखी परमेश्वर. वॉल्स हॅव इयर्स, भिंतीला कान असतात. अँगर पनिशेस इटसेल्फ, अँगर पनिशेस इटसेल्फ म्हणजे अतिराग भीक माग. डिले इज डेंजरस, डिले इज डेंजरस म्हणजे उशीर विघातक असतो. फ्रेंड्स ॲग्री ॲट अ डिस्टन्स, फ्रेंड्स ॲग्री ॲट अ डिस्टन्स म्हणजे दुरून डोंगर साजरे. फॅमिलिरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट, फॅमिलिरिटी ब्रीड्स कंटेम्प्ट म्हणजे अति तेथे माती. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव म्हणजे साहसाच्या घरी लक्ष्मी पाणी भरी. पेन इज गेन, पेन इज गेन म्हणजे श्रम हीच शक्ती. फिजिशियन हिल्स दायसेल्फ, फिजिशियन हिल्स दायसेल्फ म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. प्रॉस्परिटी मेक्स फ्रेंड्स, प्रॉस्परिटी मेक्स फ्रेंड्स म्हणजे असतील शिते तर जमतील भूते. ट्रूथ ऑलवेज ट्रियम्फ्स, ट्रूथ ऑलवेज ट्रियम्फ्स मीन्स सत्यमेव जयते. अ डे आफ्टर द फेअर, अ डे आफ्टर द फेअर म्हणजे बैल गेला नि झोपा केला. अ डे आफ्टर द फेअर म्हणजे बैल गेला नि झोपा केला. अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग, अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग म्हणजे गोगलगाय नि पोटात पाय. अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग म्हणजे गोगलगाय नि पोटात पाय. बेटर लेट दॅन नेवर, उशिरा का होईना करणे बरे. सिव्हिलिटी कॉस्ट नथिंग, सिव्हिलिटी कॉस्ट नथिंग म्हणजे सौजन्य अनमोल असते. मेक व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी, मेक व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी म्हणजे करून करून भागला नि देवपूजेला लागला. मोर दॅन अ मॅच, मोर दॅन अ मॅच म्हणजे शेरास सव्वा शेर. ड्रॉप्स मेक ॲन ओशन, ड्रॉप्स मेक ॲन ओशन म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. अ विल फाइंड अ वे, अ विल फाइंड अ वे म्हणजे इच्छा तेथे मार्ग. अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज, अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार. अ फिग फॉर द डॉक्टर व्हेन क्युअर्ड, अ फिग फॉर द डॉक्टर व्हेन क्युअर्ड म्हणजे गरज सरो नि वैद्य मरो. अ सोव्हरेन्स वर्ड इज द लॉ,
अ sovereign's word is the law म्हणजे राजा बोले दल हाले. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. अ किक ऑफ कफ ॲट ऑल अवर्स. अ किक ऑफ कफ ॲट ऑल अवर्स म्हणजे बसता लाथ उठता बुक्की. ॲन आर्मी मार्च ऑन इट्स स्टमक म्हणजे सैन्य पोटावर चालते. अ फायर बँड इन द हँड ऑफ मॅडमॅन. अ फायर बँड इन द हँड ऑफ मॅडमॅन म्हणजे माकडाच्या हाती कोलीत. अ बर्न्ड चाइल्ड ड्रेड्स द फायर. अ बर्न्ड चाइल्ड ड्रेड्स द फायर म्हणजे दुधाने तोंड पोळले की मनुष्य ताकसुद्धा फुंकून पितो. अ ब्लड इज थिकर दॅन वॉटर. ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणजे रक्ताचे नाते अतूट असते. बेगर्स कांट बी चूजर्स. अन्नछत्रात जाऊन मिरपूड मागू नये. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. कास्टिंग पर्ल्स बिफोर स्वाईन. कास्टिंग पर्ल्स बिफोर स्वाईन काढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. डिले ऑफ जस्टिस इज इनजस्टिस. न्यायाला विलंब म्हणजे अन्याय. डिसिमिलॅरिटी इज द लॉ ऑफ नेचर. पाचही बोटे सारखी नसतात. डुईंग इज बेटर दॅन सेईंग. क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हाच खरा गुरु. फुलिश फिअर डबल डेंजर. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. फेथ कॅन मूव माउंटन्स. श्रद्धेने पर्वतसुद्धा हलतात. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. हजीर तो वजीर. हंगर इज द बेस्ट सॉस. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हे सर्वश्रेष्ठ धोरण. इल गॉटन इल स्पेंट. हपापाचा माल गपापा. लिटिल थिंग प्लीज लिटिल माइंड्स. कोल्हा काकडीला राजी. मेनी अ लिटिल मेक्स मिकिल. थेंबे थेंबे तळे साचे. मिस फॉर्च्यून सेल्डम कम अलोन. संकटे एकटी येत नसतात. मनी मेक्स द मेअर गो. दाम करी काम. मेनी मेन मेनी हँड्स. व्यक्ती तितक्या प्रकृती. मेनी हँड्स मेक वर्क लाईट. एकी हेच खरे बळ. नेसेसिटी नोज नो लॉ. गरजवंताला अक्कल नसते. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. नो पेन्स नो गेन्स. कष्टाविना फळ नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. रीप ॲज यू सो. पेरावे तसे उगवते. रीप ॲज यू सो. पेरावे तसे उगवते. ट्रूथ इज ऑलवेज बिटर. सत्य नेहमी कटू असते. द अर्ली बर्ड कॅचेस द वर्म. हजीर तो वजीर. ग्रेट क्राय लिटिल वूल. बडा घर पोकळ वासा. ॲन एम्प्टी वेसल्स मेक मच नॉईज. ॲन एम्प्टी वेसल मेक मच नॉईज. उथळ पाण्याला खळखळाट फार. अ स्टीच इन टाईम सेव्ज नाईन. वेळेवर केलेल्या उपायांमुळे अनर्थ टळतो. ॲज द किंग सो आर द सब्जेक्ट्स. यथा राजा तथा प्रजा. अ ड्रॉनिंग मॅन विल क्लच ॲट स्ट्रॉ. अ ड्रॉनिंग मॅन विल क्लच ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काडीचा आधार. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटात मदत करतो तोच खरा मित्र. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकते ते सर्व सोने नसते. अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल्स. नाचता येईना अंगण वाकडे. बेटर ॲन ओपन एनिमी दॅन अ फॉल्स फ्रेंड. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. इकडे आड तिकडे विहीर. डू वेल अँड हॅव वेल. करावे तसे भरावे. एव्हरी डॉग हॅज हिज डे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे.
एव्हरी हाऊस हॅज हिज स्केलेटन. घरोघरी मातीच्या चुली. नियरर द चर्च, फार्दर फ्रॉम गॉड. दिव्याखाली अंधार. वन कॅनॉट सर्व टू मास्टर्स. वन कॅनॉट सर्व टू मास्टर्स. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात यशाची नांदी असते. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. कट युअर क्लोथ अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. अंथरूण पाहून पाय पसरावेत. इट टेक्स टू टू मेक क्वारल. इट टेक्स टू टू मेक क्वारल. एका हाताने टाळी वाजत नाही. लिसन टू पीपल बट अबे युअर कन्सायन्स. लिसन टू पीपल बट अबे युअर कन्सायन्स म्हणजे ऐकावे जनाचे, करावे मनाचे. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. निरोगी शरीरात निरोगी मन राहते. अजून काही म्हणी पाहूया मित्रांनो, पुढच्या प्रोव्हर्ब्स पाहूया. अजून काही म्हणी आहेत आणि त्या परीक्षेला येतात म्हणजे येतातच. पहा, नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही खरी शक्ती आहे. वर्क इज वर्शिप. कर्म हीच पूजा आहे. हेल्थ इज वेल्थ. चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. टाईम इज मनी. वेळ मूल्यवान आहे. हेस्ट मेक्स वेस्ट. घाईने कामात चुका होतात. कॅरेक्टर इज डेस्टिनी. माणसाचे भविष्य त्याच्या चारित्र्यावर अवलंबून असते. एक्झ्युबरन्स इज ब्युटी. चेहऱ्यावरील उत्साह हीच खरी सुंदरता. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने मनुष्यास कुशलता प्राप्त होते. कॉन्फिडन्स इज अ की टू सक्सेस. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु आहे. नेवर हॅव अ रेजिस्टन्स टू चेंज. चांगल्या बदलाला कधीही नाकारू नये. नो पेन्स नो गेन्स. त्रास सहन केल्याशिवाय काहीही मिळत नाही. होप इज वॉकिंग ड्रीम. आशा हे जागेपणीचे स्वप्न आहे. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सेवाभावाची सुरुवात घरापासून होते. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. धाडसी लोकांना नशीबसुद्धा साथ देते. वेल बिगिनिंग इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड क्रिएट्स पॉझिटिव्ह पीपल. सकारात्मक विचार सकारात्मक लोकांची निर्मिती करतो. गुड थिंग्स हॅपन टू गुड पीपल्स. चांगल्या लोकांसोबत चांगल्याच गोष्टी घडतात. टू टीच इज टू लर्न ट्वाईस. दुसऱ्याला एखादी गोष्ट समजावून सांगणे ही गोष्ट दोनदा शिकण्यासारखी आहे. नो विजडम लाईक सायलेन्स. शांत राहण्यासारखे दुसरे शहाणपण कोणतेही नाही. डिफिकल्टी इज अ सिव्हिअर इन्स्ट्रक्टर. आलेली समस्या खूप चांगली प्रशिक्षक असते किंवा आलेली समस्या खूप सारे शिकवून जाते. गुड लक नेवर कम्स लेट. चांगले नशीब कधीच उशिरा येत नाही. डिले इन जस्टिस इज इनजस्टिस. उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखाच असतो. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. कृती ही शब्दांपेक्षा जास्त सांगून जाते. प्रोग्रेस इज द लॉ ऑफ लाईफ. पुढे चालत राहणे हाच जीवनाचा नियम आहे. अ गुड डीड इज नेवर लॉस्ट. चांगले कार्य कधीही वाया जात नाही. फेल्युअर इज द फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मोर यू स्ट्रगल मोर यू बिकम स्ट्रॉंग. तुम्ही जेवढा अधिक संघर्ष करता तेवढे तुम्ही अधिक मजबूत बनता. एव्हरी मॅन इज द क्रिएचर ऑफ हिज ओन फॉर्च्यून. प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या भाग्याचा निर्माता आहे. गुड हँडरायटिंग इज द मिरर ऑफ गुड लर्निंग. चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे.
स्लो बट स्टेडी कॅन विन रेस. हळूवार पण सातत्याने तुम्ही प्रगती केली तर तुम्ही जिंकू शकता. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. गरजेच्या वेळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र. व्हेअर देर इज विल देर इज अ वे. इच्छा असेल तिथे मार्ग असतो. चेंज युअर थॉट अँड यू विल चेंज युअर वर्ल्ड. तुमचे विचार बदलवा, तुमचे जग आपोआप बदलेल. अ जर्नी ऑफ 1000 miles बिगिन विथ अ फर्स्ट स्टेप. हजारो मैलांचा प्रवास पहिले पाऊल टाकल्यानेच सुरू होतो. ही दॅट बर्न्स मोस्ट शाईन्स मोस्ट. जो जास्त जळतो तो जास्त चमकतो. पेशन्स इज प्लास्टर फॉर सोर्स. संयम हा सर्व दुःखांवरील इलाज आहे. ही हू मेक्स नो मिस्टेक्स मेक्स नथिंग. जे कधीच चुकत नाहीत ते सहसा काहीच करत नाहीत. द पेन इज मायटियर दॅन स्वर्ड. लेखणी ही तलवारीपेक्षा श्रेष्ठ आहे. ही हू मूव्ज नॉट फॉरवर्ड गोज बॅकवर्ड. जे पुढे जात नाहीत ते मागे ढकलले जातात. इफ यू ॲक्ट टू बी हॅप्पी यू विल बी हॅप्पी. जर तुम्ही आनंद असण्याचा देखावा केला तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कॅन ओव्हरकम अ निगेटिव्ह सिच्युएशन. सकारात्मक दृष्टिकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते. द रूट्स ऑफ एज्युकेशन आर बिटर बट द फ्रूट्स आर स्वीट. शिक्षणाची मुळे कडू असली तरी फळ मात्र गोड असते. हार्ड टाइम्स आर द मोमेंट्स ऑफ रिफ्लेक्शन्स. कठीण परिस्थिती ही तुमच्यातील चिकाटी दाखवण्याची खरी वेळ असते. युअर बेस्ट टीचर इज युअर लास्ट मिस्टेक. तुमची झालेली चूक तुमचा खरा शिक्षक आहे. आय लिसन अँड आय फॉरगॉट. आय वॉच अँड आय रिमेंबर. आय डू अँड आय अंडरस्टँड. मी ऐकलो आणि विसरलो. मी पाहिले आणि माझ्या लक्षात आले. मी करून पाहिले आणि मला समजले. एव्हरी सक्सेस हॅज अ ट्रायल्स ऑफ फेल्युअर बिहाइंड इट. प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी शृंखला असते. बी कन्सर्न विथ ॲक्शन ओनली नॉट विथ इट्स रिझल्ट. आपले कार्य करत राहा, त्याच्या फळाचा विचार करू नका. एव्हरी डे मे नॉट बी गुड बट देर इज समथिंग इन एव्हरी डे. प्रत्येक दिवस चांगला असेलच असे नाही, परंतु प्रत्येक दिवसात काहीतरी चांगले असतेच. द ओनली टाईम यू फेल इज वेन यू फॉल डाऊन अँड स्टे देअर. तुम्ही फक्त त्याच वेळी हरता जेव्हा तुम्ही खाली पडता आणि तिथेच थांबता. होप इज द अफर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह थॉट. आशावाद हा सकारात्मक विचाराचे प्रतीक आहे. द लाईफ विदाऊट गोल इज लाईफ विदाऊट मिनिंग. ध्येयाविना जीवन निरर्थक आहे. इट्स नॉट हाऊ लॉंग बट हाऊ वेल वी लिव्ह. किती काळ जगला यापेक्षा किती चांगले जगलात याला महत्त्व आहे. द डार्केस्ट अवर इज बिफोर द डॉन. कुट्ट अंधाराची वेळ सूर्योदयाच्या पूर्वीच असते. द ब्रेव्ह डाय वन्स कोवर्ड्स मेनी टाइम्स. शूर लोक एकदाच मरतात, भॅड लोक प्रत्येक क्षणी मरत जगतात. द ग्रेट आर्टिस्ट इज सिम्प्लिफायर. महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो. इट इज नॉट वर्क दॅट किल्स बट वरी. कामापेक्षा कामाच्या चिंतेनेच माणूस जास्त मरतो. नन बट द ब्रेव्ह डिझर्व द फेअर. शूर लोकच न्याय मिळवण्यासाठी पात्र ठरतात. डिझायर इज द व्हेरी इसेन्स ऑफ मॅन. इच्छा हाच मनुष्याचा तत्वगुण आहे. हिअरिंग ब्रिंग्स विजडम स्पीकिंग रिपेंटन्स. ऐकल्यामुळे ज्ञान मिळते तर बोलण्यामुळे पश्चाताप. प्रेयर इज द व्हॉइस ऑफ फेथ. प्रार्थना ही श्रद्धेचा आवाज आहे. व्हाट एवर यू कॅनॉट अंडरस्टँड यू कॅनॉट पजेस. जो आप नहीं समझते वो आप कभी हासिल नहीं कर सकते. युनायटेड वी स्टँड डिवायडेड वी फॉल. एकत्र असल्यास आपण प्रतिकार करू शकतो, वेगळे झाल्यास आपण नमविले जातो. कॅरेक्टर इज अ सिम्पली हॅबिट लॉंग कंटिन्यू. तुमच्या दीर्घ आलेल्या सवयीतून तुमचे चारित्र्य घडते. ट्रूथ वेल्थ इज सेलिब्रेटिंग द प्रेझेंट मोमेंट. आत्ताची वेळ साजरी करता येणे ही खरी संपत्ती आहे. इम्परफेक्ट ॲक्शन इज बेटर दॅन परफेक्ट इनॲक्शन. अपरिपक्व कृती कधीही चांगली.
मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण चांगले. इन्स्टेड ऑफ कर्सिंग द डार्कनेस बी द वन टू लाईट अ कॅन्डल. परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्या. हॅपीनेस इज फाउंड इन युअर हर्ट नॉट इन युअर सर्कमस्टन्सेस. आनंद हा तुमच्या मनात असतो, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टीत किंवा परिस्थितीत नसतो. यू ओनली लूज वेन यू गिव्ह अप. तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता. मित्रांनो, या 150हून अधिक म्हणी आहेत. तुम्ही या म्हणी पाठ केल्यास, हा व्हिडिओ वारंवार पाहिल्यास त्या म्हणी तुमच्या पाठ होतील, त्या तुमच्या लक्षात राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.